जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे कामगारांचा एक देशव्यापी संप पुकारलेला होता। तो इतका मोठा होता की त्याच्यामुळे जी पायाभूत सुविधा आहेत, ज्या पायाभूत सुविधांसाठी किंवा अन्नधान्याचा पुरवठा होण्यासाठी किंवा लोह पोलादाचा खर्च असेल त्याचं वहन होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जे मनुष्यबळ लागतं, त्या कामगारांनी मोठ्या प्रमाणावर संप पुकारलेला होता। त्याचबरोबर तत्कालीन राज्य केंद्र शासनाला एक जाणीव झाली की आता यापुढे आपण जर निवडणुका नाही घेतल्या तर नक्कीच किंवा निवडणुका घेतल्या तर शासनाचं खूप मोठ्या प्रमाणावरती डिफेक्ट झालेला आहे, एक प्रकारे कुप्रसिद्धी झालेली आहे। तर या सगळ्याचा साकल्याने विचार केल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अहमद यांनी 25 जून 1975 रोजी या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून 352 या कलमानुसार देशामध्ये आणीबाणी घोषित केली। परंतु या आणीबाणी घोषित करत असताना जे निकष तपासले गेले ते निकष तत्कालीन जे स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांच्यावर राष्ट्रप्रेम होतं, अशा व्यक्तींना या मुळातच पसंत पडलं नाही। त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं। अशाच प्रकारचे ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले गेले होतं। या दोन्ही राज्यातला आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार इतका मोठ्या प्रमाणावर राष्ट्र पातळीवरती झाला की त्यामुळे संपूर्ण राष्ट्र पातळीवरती लाखो लोकांची धरपकड सुरू झाली आहे। त्या अवस्थेमध्ये या सर्वांना बंदिवास झाला, कारावास सुरू झाला त्यांचा। परंतु हे आंदोलन काही शमलं नाही। जे.पी. नारायण, जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानावरती लाखो लोकांची खूप मोठी सभा त्यावेळी आयोजित केली होती। त्या सभेला बाधा पोहोचवावी म्हणून काही कमर्शियल त्यावेळेचे चित्रपट होते ते टीव्ही प्रसारणावरती दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि आंदोलन शमवण्याचा पण प्रयत्न झाला। परंतु राष्ट्रप्रेमच आणि त्या राष्ट्रीय आणीबाणीला असणारा विरोध जेव्हा तीव्र होता, लोकांच्या संवेदनशीलता एवढ्या जागृत झाल्या होत्या की कुठल्याही प्रकारे लोक या गोष्टीला ऐकायला तयार नव्हते। त्याच्यामुळं जे सुप्रीम कोर्टामध्ये, जे अलाहाबाद हायकोर्टामध्ये निकाल आले, त्या निकालाचा परिणाम विरोधात गेल्यामुळं या सगळ्या गोष्टींना 1975 ते 21 मार्च 1977 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारताला राष्ट्रीय आणीबाणीला सामोरं जावं लागलं। आणि या आणीबाणीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जी धरपकड झाली, त्याच्यामध्ये खूप मोठं आंदोलन छेडलं गेलं। नक्कीच एक प्रकारे हा अन्याय होता, एक प्रकारची दडपशाही होती, एक प्रकारची जुलूमशाही होती। आणि त्याच्यामुळे या आंदोलनाचं जे परिणाम आहेत ते मार्च 1977 ला जे इलेक्शन झाले त्या इलेक्शन्स मध्ये स्पष्टपणे दिसून आले। आणि जे त्या बंदिवासात कारावासात असणाऱ्या काही मंडळी आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी पन्नालाल सुरवंश आणि संपूर्ण या 17 मंडळी जे आहेत त्यांनी खूप मोठ्या या आणीबाणीच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे नक्कीच त्यांना ते यातना भोगाव्या लागले। आज त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे यातना भोगलेल्या आहेत, त्यांनी जो त्रास सहन केलेला आहे, त्या गोष्टीची बार्शी नगरपालिकेकडे एक आठवण म्हणून बार्शी नगरपालिका आज या ठिकाणी या सर्वांचा सन्मान सोहळा आयोजित करत आहे। या सर्वांच्या बरोबर बार्शी नगरपालिकेनं जे 50 वर्ष पूर्ण झाले त्यापर्यंत जे बार्शी शहरामध्ये जे थिएटर आहे, चित्रपटगृह आहे, त्या ठिकाणी आपलं जे लघुपट आले होते त्या शॉर्ट फिल्म्स दाखवले गेले आहेत बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून। त्याचबरोबर त्यावेळेची जी भित्तिचित्र होती ती भित्तिचित्रही 1 महिन्याच्या कालावधीसाठी बार्शी नगरपालिकेने आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये, त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण हॉलच्या बाहेर सुद्धा त्या भित्तिचित्रांचं आपण या ठिकाणी प्रकटन केलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे। या गोष्टीला व्यापक प्रसिद्धी देण्याच्या पाठीमागचं एक बार्शी नगरपालिकेचा मोठा हेतू हाच आहे की आपल्याबरोबर आपल्या बार्शीच्या या सन्माननीय मंडळींनी जे यातना भोगलेले आहेत त्याचं कुठेतरी आपल्या सर्वांना स्मरण व्हावं, त्याचं आठवण व्हावं। आज आपण जी
एकदम या सर्वांचं खूप मोठं योगदान आणि त्याग आहे. या सर्वांचा त्यानिमित्तानं बार्शी नगरपालिकेच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख अतिथींचा सन्मान केला जातो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे आमदार अजितभाऊ राऊत. सत्कार मूर्ती आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आपण सत्कार मूर्तींचा सन्मान आधी ठेवतोय. आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा इथे संपन्न होतोय असे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक पन्नालाजी सुराणा, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारे, शाळेपासूनच राष्ट्रसेवा दलात दाखल होऊन तरुणपणी जयप्रकाश नारायण यांच्या आश्रमात राहून भूदान चळवळीत सहभाग, समाज प्रबोधन संस्थेचे सचिव, दैनिक मराठवाड्याचे संपादक, लेखक, संपादक, समाजवादी विचारवंत, थोर सत्याग्रही, समाज सुधारक, आसूतील पथदर्शी प्रकल्पाचे संस्थापक, नळदूरच्या आपलं घर या संस्थेचे आधारवड साथी पन्नालाल भाऊ सुराणा यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी मुख्याधिकारी चव्हाण साहेब आणि आमदार राजाभाऊ राऊत या दोघांनाही विनंती करते. टाळ्यांच्या गजरात आपण भाऊंचं स्वागत करूया. साथी पन्नालाल भाऊ सुराणा अशी बार्शी तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. भैया भैया थोडं इकडे. आणीबाणी हा या देशाचा सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये लोकशाहीवर आघात करणारा काळा कालखंड होता. आणीबाणी म्हणजे लोकशाही मूल्य, लोकशाही विचारसरणी, लोकांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि आविष्कार स्वातंत्र्य यावर झालेला हल्ला होता. आणि यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे असे समाजवादी पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक, आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान, आदरस्थान साथी पन्नालाजी सुराणा यांचा यथोचित सन्मान इथे नगरपालिकेच्या वतीने केला गेलेला आहे. सन्माननीय राजाभाऊ राऊत त्याचप्रमाणे बाळासाहेब चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला गेलेला आहे. कोणाला तरी न्यायला पाठवा, ते साहित्य न्यायला कोणाला तरी पाठवा. एक जणांना यथोचित सन्मान इथे होतोय. यानंतर कैलासवासी तात्यासाहेब देशमुख भगवंत सहकारी पुरवठा मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये सहकाराचं काम जर कोणतं असेल तर भगवंत सहकारीचं नाव घेतलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून 2 पेट्रोल पंप ज्यांनी चालू केले. कर्मयोगी तात्यासाहेब देशमुख संघाचे स्वयंसेवक होते. संघाच्या प्रत्येक विचारांना त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आणीबाणीच्या काळात तात्यासाहेबांना पुण्याच्या येरोडा जेलमध्ये कारावास भोगावा लागला. आज 50 वर्ष झाली तरी तात्यासाहेबांचं नाव भगवंत सहकारी पतसंस्थेत आणि संघात आश्रमात राहिलेलं आहे. आज तात्यासाहेब आपल्याला नाहीये परंतु त्यांचे नातेवाईक त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत. नंदकुमार देशमुख सर त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आपण टाळ्यांच्या गजरात कैलासवासी तात्यासाहेब देशमुख यांच्या आठवणीला उजाळा देऊया. यानंतर अरविंदराव खेर संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, संघाचे 4 वर्ष प्रचारक म्हणून काम केलं. आयुष्यभर त्यांनी संघाचं व्रतस्थ म्हणून जीवन घालवलं. ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्यांना आणीबाणीच्या काळात नाशिक रोड सेंट्रल जेलमध्ये कारावास भोगावा लागला तेही आज हयात नाहीये परंतु त्यांच्या स्मृतींना वंदन करत त्यांच्या योगदानाचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी अरविंदराव खेर यांचे जर नातेवाईक उपस्थित असतील तर त्यांना सन्मान स्वीकारण्याची विनंती करते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. मूळ कुर्डुवाडीचे दादा दीक्षित तरुण भारत वृत्तपत्रात कार्यरत बार्शीत आले आणि हिंदुत्वासाठी काम करणारे संघाचे पदाधिकारी, राजकारणातले जाणकार व्यक्तिमत्व, अत्यंत परखड व्यक्तिमत्व
आणीबाणीच्या काळात नाशिक सेंट्रल जेलमध्ये कारावास भोगताना देखील आपल्या विचारांची प्रामाणिक असलेले दादा दीक्षित यांच्या योगदानाचा सन्मान इथे होतोय. त्यांचे चिरंजीव अतुल दीक्षित हे सन्मान स्वीकारत आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात दादांचंही त्यांच्या स्मृतीचं स्वागत करूया. टाळ्याचा जोरदार होऊन जाऊ दे. आणीबाणीच्या काळात जेव्हा वर्णन तुम्ही यांच्या मुखातून ऐकाल त्यावेळेला आपल्याही अंगावर शहारी भरातील असा हा आणीबाणीचा काळ होता. देशाची जनता ही भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय या तत्वावर चालणारी आहे. त्यामुळे आणीबाणीच्या विरोधामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव झालेला होता. अशा या सगळ्याच लढवय्या कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान नगरपालिकेच्या वतीने सन्मानित केले जाते सर्वच कार्यकर्त्यांना. यानंतर अविनाशजी देवकर उर्फ आप्पाजी देवकर त्यांचे नातेवाईक उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. आयुष्यभर संघासाठी जगणारा माणूस म्हणजे आप्पाजी देवकर. 9 वर्ष प्रचारक, पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून पण आयुष्यभर संघाची प्रार्थना करणारे आप्पाजी आज हयात नाही, पण त्यांची प्रार्थना अजूनही आमच्या कानात आहे. त्यांच्या योगदानाला त्यांचे नातेवाईक त्यांचा सन्मान स्वीकारतात. आपण टाळ्यांच्या वेळेला आप्पाजींचे स्वागत करूया. माझं जरा टाळ नाहीये, बिलकुल टाळ नाहीये. आपण उपस्थित सर्वांचं पुणे शहर नगरपालिकेच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागत. आणीबाणी मागे घ्यावी लागली, पण ही आणीबाणी मागे घेण्यासाठी अनेकांनी आपल्या संसाराची होळी केली, घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यासाठी हा यथोचित सन्मान नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो. उपस्थित सर्वांचं पुणे शहर हार्दिक स्वागत. यानंतर कैलासवासी विपिन नायकवाडी काका, शिक्षण एमकॉम, प्रचंड व्यासंगी, सहकाराची व्यक्तिमत्व, भगवंत सहकारीला आकार देणारे शिल्पकार विपिन काका ओळखलं जातं. संघाचे शिक्षित स्वयंसेवक म्हणून काकांनी स्वतःला पाहून घेतलं होतं. विपिन काका आपल्यात नाहीये, पण त्यांचं हे कार्य आम्हाला त्यांची आठवण होत देत राहील. त्यांचे नातेवाईक उपस्थित आहेत. माझ्या मैत्रिणीचे वडील आमचे विपिन काका यांच्या नातेवाईकांचा यथोचित सन्मान केला जातो. काकांच्या योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा या सर्व लढवय्यांचा इथे सन्मान केला जातोय. देशाच्या सर्व राज्यातील लोक आणीबाणीच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी आंदोलन केलं, सत्याग्रह केला, तुरुंगवास आणि पत्करावर आणि शेवटी डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल म्हणजे हा लोकलढा यशस्वी झाला. त्याला 50 वर्ष झालेली आहे. त्यासाठी हा यथोचित सन्मान इथे आयोजित केलेला आहे. आणीबाणी सन्मान सोहळा नगरपालिकेच्या वतीने आयोजित केला आहे. या सन्मान सोहळ्यात आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. यानंतर अनंत गलगली काका, मुख्य मूळ सिद्धेश्वराच्या सोलापूरचे, बार्शी सोलापूर जनता बँकेच्या मॅनेजरपदी काम भूषवत होते. संघाचे स्वयंसेवक प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेले. गलगली काकांच्या या कार्याला सन्मानपूर्वक सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी ते वयोमानाप्रमाणे त्यांचं 77 वय आहे असं त्यांनी काल फोनवरती सांगितलं होतं. ते येऊ शकले नाही, पण त्यांच्याही या कार्याला मानाचा मुजरा. यानंतर दामोदर उर्फ बाळासाहेब गौरकर, बीकॉम पर्यंत शिक्षण, संघाचे स्वयंसेवक म्हणून जेलमधून बाहेर पडल्यावर प्रचारक म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. सगळं घरदार सोडून संघाचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम करणार म्हणजेच प्रचारक. आणि हा प्रचारक जोखमीचं काम करत असतो. असे दामोदर उर्फ बाळासाहेब गौरकर सर, त्यांचे बंधुराज पण इथे आहेत. सर आपणही स्टेजवरती यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. गौरकर सर उपस्थित आहेत. बाळासाहेब गौरकर सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. टाळ्यांचा जोरदार एकदा आवाज होऊन जाऊ दे. या सगळ्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी हा यथोचित सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. या नगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सरकारमंत्री हरिभाऊ मुळे, प्राध्यापक, पालघर भागात नोकरी म्हणून काम केलेले. आणीबाणीच्या विरोधात मनात राग होता म्हणून त्यांनी सत्याग्रह केला आणि त्यांनी 6 महिन्यांचा कारावासही भोगलेला आहे. त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत, त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. हरिभाऊ
मुळे यांचाही यथोचित सन्मान इथे केला जातो. टाळ्यांच्या गजरात आपण मुळे सरांचं स्वागत करूया. जेव्हा या सगळ्या मंडळींना मी फोन केला होता तेव्हा त्यांचं दुःख सगळं ऐकत होते. अगदी संसारावरती तुळशीपत्र ठेवून म्हणजे ज्यांच्यावरती घर अवलंबून आहे अशा लोकांना कारावासामध्ये गेल्यानंतर बाकीच्यांची काय आर्थिक परिस्थिती होत असेल याची कल्पनाही करत नाही. आणि अशा काळामध्ये संघाचे सर्व कार्यकर्ते एकूणच समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी या सर्वच आर्थिक परिस्थितीमध्ये मदत केलेली आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये अशा या सर्वांचा यथोचित सन्मान केला जातो. यानंतर आमचं बागमाणूस आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुरेश भाऊ हलमे. संघ आणि भाऊ हे समीकरण संघाच्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी सुरेश भाऊंवर असायची. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी संपूर्ण अयोध्या अभियानात भाऊ कार्यवाहक होते. अभियानाची संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर होती. गेली 29 वर्ष महिलांची पतसंस्था सातत्याने अवर्ग असणारी एकमेव महिलांची पतसंस्था सांभाळणारे मार्गदर्शक पिता समान मार्गदर्शक संघाचं कट्टर समर्थक म्हणजे सुरेश भाऊ हलमे. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यांच्या सौभाग्यवती भाऊ आणि साऊ असं हे समीकरण असलेल्या या दोघांचा यथोचित सन्मान केला जातोय. सर्वच उपस्थित सत्कारमूर्तींचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. यानंतर रोहिदास कांबळे पन्नाजींचे उजवे हात. पन्नाजींच्या सहवासात सावलीसारखं उभं भाऊच्या प्रत्येक आंदोलनात पुढाकार घेणारे रोहिदासजी कांबळे आज हयात नाहीये. काल त्यांच्या चिरंजीवांशी बोलणं झालं. त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. कांबळे सर यांचे नातेवाईक उपस्थित आहेत. त्यांच्या मुलांनी सांगितलं चिरंजीव यांनी सांगितलं की कांबळे सर हे कारावासमध्ये जेव्हा शिक्षा भोगत होते त्यावेळेला आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की खायला अन्नही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये संघाचे कार्यकर्ते प्रचारक त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते बाकीच्या सर्वच संघटनांमधून सगळ्याच कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला तारलं असे रोहिदासजी कांबळे साहेब यांना ज्या वेळेला मानधन मिळालं म्हणजे या योगदानाचं मानधन मिळालं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते असं त्यांच्या मुलांनी व्यक्त केलेलं आहे. रामभाऊ उर्फ राणा मोहोळकर भाऊसाहेब जाणूके यांच्या संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलेले रामभाऊ म्हणजे संघासाठी वाटते ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत घेत जिथं कमी तिथं रामभाऊ मोहोळकर असं त्यांचं व्यक्तिमत्व. अशी टीमच्या टीम बाजी असायची. आज रामभाऊ मोहोळकर पण त्यांचे संघविचार मात्र तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांचे चिरंजीव मिलिंद काका मोहोळकर हे सन्मानाचा स्वीकार करत आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर सुरेश छोटालाल संघवी. बार्शीत संघाचा आधार असलेलं घर म्हणजे सुरेश काकांचं घर. बार्शीत संघ कार्यालयाच्या पाठीमागे त्यांचं घर होतं. शहर कार्यवाहक म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली होती. संघाची समज असलेलं व्यक्तिमत्व संघासाठी वाटते ते त्याग करायला असलेलं घर म्हणजे सुरेश संघवीचं घर. अयोध्या अभियानात 2 सुरेश सहभागी होते. एक म्हणजे सुरेश संघवी आणि दुसरे सुरेश हलमे. सुरेश काकांच्या सहधर्मचारी संघवी भाभी यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भावंडाप्रमाणे अगदी अन्नपूर्ण होऊन प्रत्येकाला अन्नाचा घास पुरवण्याचं काम भाभींनी केलं. या सर्वच सत्कारमूर्तीच्या घराण्याचं योगदान म्हणजे पडद्यामागचे कलाकार असं म्हणता येईल. अशा सर्वांचा सन्मान केला जातो. बार्शीचे प्रसिद्ध उद्योजक विनयभाई संघवी आणि भाभी यांनी त्यांचा सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर डॉक्टर दिलीप दत्तात्रय कदम आणि दत्तात्रय रामचंद्र कदम. दत्तात्रय कदम सर आज हयात नाहीये परंतु त्यांच्या बहिणी साहेब आहेत. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. पालघरला
शशिकला कदम ताई यांनी पण स्टेजवरती यावं कृपया. पालघरला दत्तात्रय कदम नावाचं वादळ शिक्षक म्हणून होते आणि त्यांचा चिरंजीव दिलीप सर पालघरच्या समाजवादी पक्षाच्या सेवा करत कदम कुटुंबाचा सहभाग होता. पितापुत्रांनी सत्याग्रह केला आणि त्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती. अशा पितापुत्रांचा सन्मान देखील होतो. आपण बडेवाडीला स्वामी समर्थांचं मंदिर पाहतोय. अशा स्वामींचा आशीर्वाद घेऊन कदम कुटुंबियांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा याच्याची सन्मान देखील केला जातोय. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करूया. यानंतर कृष्णाजी गोविंद जिराम कमीकर. तानाजी चौकात एक वसतिगृहासारखं हॉटेल होतं जिथं 4-5 रुपयामध्ये वसतिगृहातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिनाभर राहण्याची सोय होती. असं कृष्णाजींचं ते वसतिगृह होतं. संघाचे व्यवस्थापक म्हणून आजोबांनी काम केलं. अतिशय नेटका व्यवहार त्यांना असायचा. युवकांना घरोघरी जाऊन उठवून आणून संघाचे विचार त्यांच्यापर्यंत रुजवण्याचं काम त्यांनी केलं होतं. मनस्वी संघासाठी काम करणारे व्यवस्थापक कृष्णाजी जिराम कमीकर यांची वयाची 90 पूर्ण झालेली आहे. आज त्यांच्या वयामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीये, परंतु त्यांची इच्छा होती की मला हे मानपत्र मिळावं. तर मी नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांच्यापर्यंत हे मानपत्र जावं आणि त्यांचा एक फोटो व्हायरल व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही नगरपालिकेच्या वतीने आज इच्छा व्यक्त करते. यानंतर बाबूराव पवार गिरणी कामगार संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक. 1963 साली पानगावला संघाचा जिल्हा शिबिर उत्तमरित्या पार पाडणारे बाबूरावजी पवार बार्शीतील वीर बंधू पडली. नंतर ते इचलकरंजीत गेले आणि तिथे संघाचं काम केलं. असे बाबूराव पवार त्यांचे नातू उपस्थित आहे. त्यांचा सन्मान इथे केला जातो. दत्तात्रय रामचंद्र कदम यांचंही योगदान इथे खूप मोठं आहे. पालघरला दत्तात्रय कदम नावाचं वादळ शिक्षक म्हणून होतं आणि त्यांनीही आणीबाणीच्या काळामध्ये योगदान दिले. आज ते हयात नाहीये, परंतु भूषण कदम यांनी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचे नातू धन्यवाद. सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात आणीबाणीच्या काळामध्ये योगदान करणाऱ्या सर्व खेळाडूंचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस झालेला आहे. त्यांना शुभेच्छा. आज संत नामदेव महाराजांची समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा आहे. त्यांनाही वंदन करून हा कार्यक्रम पुढे नेत आहोत आपण. यानंतर आमदार राजाभाऊ राऊत यांचा सन्मान केला जातोय. बाळासाहेब चव्हाण साहेब यांना मी विनंती करते आणि त्याचप्रमाणे साथी पन्नाजी सुराणा यांच्या हस्ते भाऊंचा सन्मान होतोय. त्यांचे आशीर्वाद नेहमीच भाऊंच्या पाठीशी आहेतच. कार्यक्रम चालू आहे माझा आल्यावर आपण टाळ्यांच्या गजरात राजाभाऊंचे स्वागत करूया. मध्ये जो बरा काय फोटोग्राफर एक जगाचे वेगळे. यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर B.Y. यादव सर उपस्थित आहेत. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय.
शिवशक्ती बँकेचे चेअरमन ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश बुरगुटे साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय. यानंतर शहर अध्यक्ष सोलापूर शहर रोहिणीताई तडवळकर यांचाही सन्मान इथे केला जातोय. बाळासाहेब चव्हाण साहेब यांनी त्यांचा सन्मान करावा. जिल्हाध्यक्ष भाजपा चेतनजी केदार साहेब यांचाही सन्मान इथे केला जातोय. चव्हाण साहेबांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करते. यानंतर सुविधा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा शिवशक्ती बँकेचे चेअरमन ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश बुरगुटे यांचाही सन्मान करण्यासाठी मी बाळासाहेब चव्हाण यांना विनंती करते. यानंतर भाजपा उद्योग आघाडी बाबासाहेब कापसे यांचाही सन्मान केला जातो. तालुका संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बार्शी सन्माननीय आनंदजी सोमाणी साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी चव्हाण साहेब यांना विनंती करते. यानंतर या आणीबाणीच्या योगदानामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे असे सर्वच कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं अशी मी सर्वांनाच संघातर्फे पन्नालाल भाऊ सुराणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पन्नालालजी सुराणा भाऊंचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. सुरेश भाऊ मल्ली राजभाऊ राऊत त्याचप्रमाणे आमची सोमाणी बंडू सर गौरकर सर यांनी स्टेजवरती यावं. गौरकर परिवारातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भाऊंचा सन्मान केला जातो. धन्यवाद. मी सर्वच या कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. दामोदर गौरकर सर आपल्या काही आठवणी या योगदानाबद्दल आपण आपल्या व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते. वेळेअभावी फक्त आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित देशभक्त नागरिक बंधू भगिनींना नमस्कार. 25 जून 1975 या देशात रात्री 12 वाजता तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि संपूर्ण देशाला तुरुंग केला. संपूर्ण 25 जूनच्या रात्री राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांची धरपकड केली, त्यांना तुरुंगात टाकलं आणि वस्तुस्थिती त्यावेळेला अशी होती की आमचे गृहमंत्री देखील झोपेत होते किंवा मंत्रिमंडळाला पत्ताही नव्हता. आणि ही वेळ का आली तर बिहारमध्ये जयप्रकाश नारायणांनी
संपूर्ण क्रांतीचा नारा केला. भ्रष्टाचार आणि अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात त्यांनी युवकांमध्ये हे आंदोलन सुरू केले. आणि त्याच वेळेला बिहारमध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं तरुणांचं. का तर चिमणभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री काही भ्रष्ट असल्यामुळं शेवटी हा जनतेचा पैसा आहे तर त्याचा हिशोब लागला पाहिजे आणि ज्याची चूक आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यामुळं तेही आंदोलन पेटलं. त्याही वेळेला घराघरात एखाद्या मंत्र्याला बाजूला करून हे आंदोलन मिटलं असतं. पण ते आमच्याच विरोधात आंदोलन आहे, काँग्रेस विरोधात आंदोलन आहे असं समजून त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आणि आंदोलन निराकरण वाढलं. त्या आंदोलन देशभर गुजरातभर बनवा उतरला आणि प्रत्यक्ष मोरारजी देसाई त्याच्यासाठी त्या पाठिंबा म्हणून उपोषणाला बसले. या दिवसातून घटना झाल्या. तसेच त्याच वेळेला 12 जूनला अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की 1971ला बांगलादेशच्या निर्मितीनंतर इंग्रजांची निरंकुश सत्ता मिळाली होती. तर त्या वेळेला राजनारायण यांनी त्यांच्यावरती अलाहाबाद हायकोर्टात खटला दाखल केला होता. यांनी ही निवडणूक गैरमार्गाने जिंकलेली आहे आणि अलाहाबाद हायकोर्टाने पुढे ते सिद्ध केल्यामुळं की स्वतः पीएम कार्यालयाचे कर्मचारी या निवडणुकीत राबले आणि शासकीय पैसा या निवडणुकीत वापरला गेला. आणि म्हणून न्यायमूर्ती जगमोहन सिन्हांनी त्या केसचा असा निकाल दिला की श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधान पदाला नालायक अपात्र आहे आणि मग त्यांची बाळू घसरली. म्हणजे या एवढ्या गोष्टी त्या न थांबता निर्लज्जपणे सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने देखील असा निर्णय दिला की आम्ही खालच्या कोर्टाचा निर्णय मान्य करतो, तुम्ही या पदावर राहा पण तुम्हाला कुठेही सही करता येणार नाही. आणि यामुळे त्यांच्या लक्षात आले की आपली खुर्ची चालली आणि सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी या देशावरती आणीबाणी घातली. आणीबाणी घातल्यानंतर असं झालं की त्याला तोंड द्यायला जसं स्वातंत्र्याच्या वेळेला अखिल भारतीय काँग्रेस पक्ष तरी पाठीशी होता सत्याग्रह करण्यासाठी, पण या वेळेला कुठलीच संघटना तशी नव्हती आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याचं पालकत्व स्वीकारावं लागलं आणि संघाने हे पालकत्व पूर्ण सामर्थ्यानिशी निभावलं. आणि नुसतंच निभावलं नाही तर बाळासाहेब देवसांनी पूर्वीसारखी सरचिटणीसांनी निवडणुकीनंतर सर्वांना सांगितलं की विसरा आणि क्षमा करा. मधल्या काळात 2-3 महिने आंदोलनाचा यज्ञ करावा लागला. संपूर्ण देशभर हे आंदोलन केलं गेलं आणि त्यासाठी लोकसंघर्ष समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने संघ आणि छिन्न भिन्न झालेले राजकीय पक्ष यांच्या सहकार्याने संघाची प्रचारांची फळी आणि संघ संस्थांची घरं त्यामुळे कुठेही अडचण न येता देशभर तुरुंगामध्ये पण आणि जे बाहेर देखील या सर्वांना काही समान मुद्द्यांवर एकत्र आणून या लोकसंघर्ष समितीने सत्याग्रहाचा विषय घेतला. पूजनीय सरसंघचालकांना कळवलं की बाबा आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा त्यांनी असा निरोप दिला की मी आत आहे एक सरसंघचालक पण बाहेर 6 सरसंघचालक आहेत. तुम्हाला समोर परिस्थिती दिसते, तुम्ही त्याचे विश्लेषण करा, निर्णय घ्या. तुमचा निर्णय मला मान्य आहे आणि तो निर्णय माझा निर्णय म्हणून तुम्ही सर्वांना सांगा आणि अंमलात आणा. आणि ही संघाच्या प्रचारांची फळी तयार असल्यामुळं म्हणजे अखिल भारतीय स्तरावर ते सत्याग्रह 14 नोव्हेंबरला संपूर्ण प्रत्येक जिल्हास्थानी सत्याग्रह झाले. त्यावेळेला सुरुवातीला वाटलं अगदी इंग्रजांना देखील की आता हे थंड झाले सगळे म्हणून, पण जयपूरमध्ये 101 महिलांनी भगव्या साड्या नेसून आल्या आणि सर्व महिला वर्गाला आवाहन केलं की तुम्ही आता यासाठी जोहार करा. अशा पद्धतीने तिथे सत्याग्रह केला. कराडच्या साहित्य संमेलनात ज्यावेळेला याची निवड झाली सुबोध भागवतांची त्यावेळेला लक्षात आली की त्या कट्टर आहेत विचार स्वातंत्र्यावरती आणि त्यामुळे त्यांचा फायदा झाला. त्यांनी त्यांच्या भाषणात ते केलं पण त्यांच्या बऱ्याच भाषणावरती काटछाट झाली तरी पण लोकसत्ताने त्यांचं पूर्ण भाषण छापलेलं होतं.
त्याच याच्यात ज्या वेळेला अध्यक्ष यशवंतराव चव्हाण उभारले भाषणाला, तेव्हा ठाण्याचे इंदुमती केळकर या कार्यकर्त्याला आणि त्यांनी सांगितले यशवंतराव थांबा आणि घोषणा केल्या. त्यानंतर त्यांना अटक केली आणि त्यांचा सत्याग्रह या सर्व लोकांसमोर झाला. तर अशी काही सत्याग्रह झाले. सत्याग्रहानंतर या सत्याग्रहाच्या बातम्या संपूर्ण देशभर कळाव्यात याची देखील व्यवस्था केली होती. त्याची घडीपत्र सायक्लोस्टाईल करून घराघरात टाकली जायची. मग काही जणांनी थिएटरमध्ये सत्याग्रह केले पत्रे वाटून, काही जणांनी बाजारात केले, बस स्टँडवर केले, काही न्यायाधीशांनी देखील म्हणजे बाल वयाच्या संस्थांनी अशा घोषणा केल्या आणीबाणी उठवा, राजबंधना सोडा. तर त्यांना ज्या केसेस कोर्टामध्ये गेल्यावरती कोर्टाच्या जजेस देखील विचार करावा लागला आणि त्यांना निर्णय देता आला नाही. इतकी दहशत होती. ही जी लोकशाही बहाल केलेली सप्त स्वातंत्र्य होती तिच्या आणीबाणी सप्त पातळात गाडली गेलेली होती. आणि मग पुन्हा काही संघाचे प्रचारक दिल्लीत गेले. तिथं त्यांनी फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी निर्माण केली. त्यांचं दडपण इथं आणलं आणि त्यांच्या सहकार्याने या आंदोलनात त्यांचा सहभाग घेतला. आपली खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे देखील खासदार होते. त्यांच्यावर देखील पकड वॉरंट होतं. तरी पण ते या लोकसंघर्ष समितीचे नानाजी देशमुख सरचिटणीस असताना त्यांच्या सांगण्यावरून विदेशात गेले आणि विदेशात भारतात काय चाललंय हे सगळ्या जगाला दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा ते भारतात आले आणि ज्यावेळेला नानाजी देशमुखांना अटक झाली त्यानंतर माधवराव मुळेंकडे ही सूत्र आली. तर माधवराव मुळे हे त्यांना म्हटले स्वामीजी आपल्याला पुन्हा एकदा जावे लागेल. तर ते म्हणले मी जर सापडलो तर ही बरी माझी खांडवळी करेल. तरी पण माधवराव म्हटले त्यांना की आम्ही तुमची नेपाळच्या राजांकडे जायची व्यवस्था करतो आणि नेपाळच्या राजा तुमची पुढची व्यवस्था करते. आणि असे ते दुसऱ्यांदा परत जेलमध्ये जाऊन आले, परत विदेशात जाऊन आले. परत आल्यानंतर देखील ते एक दिवस लोकसभेत दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित झाले. दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्याच त्यांचा ठराव होता की गेल्या सत्रात केलेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहणे. तर तिची 11 नावं वाचली गेली. तेव्हा हे उभारले, त्यांनी हात वर केला आणि ते झालं आणखीन एक आहे. त्यांनी विचारलं कोण? तर यांनी सांगितलं भारतीय लोकतंत्र. आणि त्याही वेळेला ते पोलिसांच्या हातावर तुऱ्या घेऊन सुटून गेले आणि अजिबात आणीबाणीच्या काळात पोलिसांना सापडले नाही. या काळात जेलमध्ये 14,000 15,000 तिळवळे पोळ्या जाणं किंवा येरवडा जेलला भुजनी बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाची पत्र जाणं. तर येरवडा जेलचे पोस्टमास्टर जेलमध्ये आले. त्यांनी सगळं टपाल टाकलं तिथे. त्यांना म्हणजे तुमचं काढा आणि राहिलेलं आम्हाला द्या. अशी एकूण परिस्थिती होती. आणि यानंतर मग इंदिराजींनी इलेक्शन डिक्लेअर केल्या. या निवडणुका डिक्लेअर केल्यानंतर साहित्यिकांनी देखील या निवडणूक प्रचारात भाग घेतला. दमाई मिरासदारांनी देखील या मोठे चांगल्या सभा घेतल्या. तर त्यांनी एका गावी एका जाहीर सभेमध्ये सांगितलं की गाढव हा प्राणी आपली मान जमिनीकडून आकाशाकडे अशी खालून वर अशी मान हलवतो. तर या गाढवाची मान माणसासाठी अगदी हलवून दाखवायची. आणि त्यावेळी त्या गावातल्या तरुणांनी ही पहिलीचा विडा उचलला आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या शाळेच्या मैदानावर एक गाढव आणलं आणि सगळा गाव जमा झाला. त्या तरुणांनी गाढवाच्या पाठीवर थाप मारली आणि त्याच्या कानात काहीतरी गुदगुजला आणि अगदी आश्चर्य म्हणजे त्या गाढवाने माणसासारखी अडकी मान हलवली. तेव्हा सर्वांनी त्या तरुणाला विचारलं काय हो तू गाढवाच्या कानात काय बोललास? तर तो म्हणला मी काही केलं नाही, मी फक्त त्याला एवढंच विचारलं की काँग्रेसच्या तिकिटावर तू वाहतोस का? म्हणजे त्याने दाखवून दिलं की एक वेळ दगड देखील निवडून येत होते पण आज माणूस देखील नाही म्हणतो त्या तिकिटावर उभा राहिला. तर अशा प्रकारे साहित्यिक या सर्वांनी ही जी स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. काही स्वयंसेवक म्हणजे काही विसाबंदीचे कारागृहवासीयांचे कारागृहात मृत्यू झाले.
काही जणांचे बाहेरच्या जगात मृत्यू झाले याच कामाच्या कष्टात परिश्रमात. त्यांनी पाण्याची बाटली गेल्यावर म्हणलं मी त्यांना आता फार नाही बोलत. आणि एवढं सगळं होऊन देखील पूजनीय सहसंचालकांनी या 77च्या इलेक्शन नंतर सगळ्यांना सांगितलं की हे तुम्ही विसरा आणि क्षमा करा. आणि हे पूर्ण सामर्थ्य संघाने पूर्ण सामर्थ्याने पेललं. आणि आज पुन्हा कुठल्याही पक्षाची हिंमत होणार नाही की या देशाला आणीबाणी देऊ. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अतुल दीक्षित यांनी सुद्धा आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करायचे. आजच्या सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथी पार्थिव भूषण या आणीबाणीच्या काळात पन्नाला भाऊ स्वतः जवळजवळ सव्वा वर्ष भूमिगत होऊन त्यांनी काम केलं. आणि भाऊ सगळ्यात शेवटी पोलिसांच्या हाती लागले. अशा आदरणीय पन्नाला भाऊ, माजी आमदार राजाभाऊ राऊत उपस्थित, खास सोलापूरहून या कार्यक्रमाकरता आलेल्या आमच्या भगिनी, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिताई, चेतनजी केदार, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक आनंद सोमाणी आणि उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत पडल्याचं म्हणतो तर 3 मिनिटं लागतील, म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आणीबाणी हा आपल्या देशावर लागलेला एक कलंक होता. आज सकाळचा 9चा भोंगा, 11चा भोंगा, 10चा भोंगा, रात्रीचा भोंगा, जे आपण सगळे टीव्हीवर ऐकतो, ते बोलण्याचं स्वातंत्र्य ज्या आंदोलनामुळे मिळालं, ते आंदोलन म्हणजे आणीबाणी. संपूर्ण समाजाला आपल्या बोलण्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं काम आणीबाणीमध्ये झालं होतं. आणीबाणी ज्यावेळेस लागली त्यावेळेस खूप मी 6वीला होतो. खूप आठवणी आहेत आणीबाणीच्या संदर्भातल्या. पण एक सांगतो, आणीबाणीमुळं आमच्या वैचारिक जाणीवा ह्या अधिक घट्ट झाल्या. हे सगळं करत असताना आणीबाणी संदर्भातले बाकीचे मोठमोठे राज्य पातळी, आंतरराज्य पातळीवरच्या गोष्टी सांगतील. बार्शी शहरातल्या अनेक गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्या 1-2-3 गोष्टी मी सांगेन. किस्से म्हणा. आणीबाणी लागल्यानंतर 25 जून आणीबाणी लागली आणि साधारणतः जुलै ऑगस्टच्या महिन्यात त्यावेळेस कलेक्टर, मला माहिती पण सिद्धू कलेक्टर होते असं बरोबर आहे ना. संचारचे संपादक रंगाण्णा वैद्य यांचा माझ्या वडिलांना फोन आला की अरे मिसामध्ये तुझ्या नावाची यादी, तुझं नाव आलेलं आहे आणि मी ते थांबवलं, तू मला भेट. मग रंगाण्णांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला की ही पत्रकार आहे, ह्याचं काय म्हणजे कशामुळे ह्याला तुम्ही अटक करणार. नाही म्हणजे ही संघाचा उद्योग आहे. आणि एका मुद्द्यावर मी अटक थांबवतो की यांनी आणीबाणीला पाठिंबा द्यायला एक लेख द्यावा. मग मी त्यांना दिसत त्यांचं नाव कॅन्सल करतो. आता ही सगळे वैचारिक दृष्ट्या इतके कर्मठ होते त्यामुळे मी असं काय करणार, मला झालं तरी चालेल, मी काय तुम्हाला पाठिंबा वगैरे देणार. आणि वडिलांना अटक केली. त्याच्या आधी तात्यासाहेब देशमुख अटक झाली.
त्या दिवशी माझे वडील विपुलराव दीक्षित, नितीन काका नाईकवाडी आणि कृष्णाजी जिरांगणीकर या तिघांना पहिल्यांदा उठवून आत नेलं. पण मी एक सांगतो, त्या आणीबाणीच्या काळात मोठ्या माणसांच्या मधला छोटेपणा आणि छोट्या माणसांच्या मधला मोठेपणा मी आज जवळ अनुभवला आहे. अवधून रोज असणाऱ्या कांबळेचं नाव घेतो. नाना माझ्या वडिलांचे मित्र. नानांचं दुकान भवानी पेठेत होतं, भाजी मंडळीचे दुकान, आणि माझं पांड्या चौकात दुकान होतं. नाना रोज सकाळी, आणि भाजी मंडळीचा आपला जो व्यापार होता तो अजून यायला गेला. भाजी मंडळीचा व्यापार आपल्या इथेच आला. नानाला आपण रोज सकाळी मला एक भाजी घेऊन जा घरी नाही. हा जो मनाचा मोठेपणा आहे, असा अनेकांचा मोठेपणा आहे. फक्त नानांचं नाव घेतलं याचा अर्थ बाकीच्यांनी जो काही सहकार्य त्यावेळेस केलं हे विसरून चालणार नाही. संपूर्ण समाज त्यावेळेस असा एक मुखी आणीबाणीच्या विरोधात उभे राहिला होता. जयप्रकाशजी नारायणांचा उल्लेख तर झालाच. आपल्या पारशीमध्ये आमच्या पालकत्व होतं रामभाऊ मोगऱ्यांकडे. म्हणून म्हणलं कधी कधी ही सगळी माणसं अशी, रामभाऊ मोळकर, आमच्या हरिभाऊ मुळे, बाबूराव पवार, काय झालं कोणा उठले ते गांधी पुतळ्यापासून काढला मोर्चा आणीबाणीचा विरोध काढला. त्या भगवंताच्या देवाच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत त्यांना पकडलं. त्याच दिवशी मीनाताई सुराणाला पकडलं. आणि हिराबाई येरमे, मला ते नाव सुद्धा हिराबाई येरमे मीना त्यांच्याबरोबर असायच्या. आणि ह्या चौघांना इथल्या बार्शीच्या तुरुंगात, तहसील ऑफिसच्या तुरुंगात ठेवलं. आता खरं सांगू काय, तिघं जायची म्हणून सांगतो. पोलिसांना परीक्षा कशी द्यायची असते ही पहिल्यांदा मी त्यावेळेस ह्या चौघांना तिथे ठेवलं. ती जेवणाचा बघून जायचं, तळेगावचा कॉन्स्टेबल ती जेवण द्यायचं, एक वाजले 2 वाजले तरी बसवलं. आमच्या शाळेला पुढायची. आमच्या वसंतराव गभरेंचं कॅन्टीन होतं. वसंतराव गभरेंकडे मी केसरी पेपर द्यायचो. आता त्याला केसरी का द्यायचो तर केसरीमध्ये मुंबईकरांचे छापून यायचे आणि त्याचं स्वागत असेल. म्हणून वसंतराव गभरेंकडे माझी दुसरी. अरे काय म्हणतो मला वसंतरावने माझ्याला बघितलं म्हणजे तू शाळा पुरवणार आहे. मी आमच्या दादाची ओळखायचे. कारण शाळेत जात ना काय म्हणजे पोलीस मला यायला या म्हणाला पोरा बसता. आता वसंतरावची भाषा कशी रोज पोरा इथं बसत राहा या पैसे मिळेल. तिथं कळल्यानंतर रोज 200 नोट दिली की सगळ्यावर वाचता नोटची ती करता. ही अशी दिसते. म्हणजे मी सांगायचं आपल्याला का ह्यातून आम्ही घरात गेलो. आयुष्यामध्ये नंतर किती संकट आली तरी दगडलो नाही, घाबरलो नाही. त्याचं कारण ही आणीबाणी होतं. राजभाऊ जप्त्या फिरत्याला कवा लाभत होतो कारण आठवणीच सगळं बघितलं होतं. आणि अशा पद्धतीनं आणीबाणी सगळ्यांनी संघर्ष केला. एक मुठी जनतेने निवडून दिलं. दुर्दैवानं जनता पक्षाचा कार्यकाळ फार दिवस टिकला नाही. मला अटलजींचं भाषण आठवतं. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली बांद्र्याला त्यावेळेस मी नववीला होतो आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. अटलजी म्हणले होते कहाँ से सुरू करू, सुरुवात से करू, अंत से करू या सुरू से करू. आणि त्यावेळेस अटलजी म्हणले होते आपल्याला चांगला विरोधी पक्ष व्हायचा आहे. सत्ताधारी पक्ष आपण नंतर होणारच आहे. आता त्या सगळ्याला मला सांगाय तुम्ही सगळे चांगला विरोधी पक्ष होऊन दाखवा. सत्ता आपोआप तुमच्याकडे येणार आहे. एवढंच सांगतो. आणीबाणीला मी नावं ठेवणार नाही. संघर्ष हा हेतू नसतो. संघर्षशील मन हे आपलं आणीबाणीमुळे घडलं. एवढं बोलतो आणि 2 मिनिटं प्रथम यानंतर
यानंतर आमदार राजाभाऊ राऊत यांना विनंती करते त्यांनी राजाभाऊ राऊतांना पुढे 2-3 कार्यक्रम आहे. हा ठीक आहे. प्रोटोकॉल प्रमाणे अध्यक्ष समारोप हा शेवटी असतो. अध्यक्षस्थान भूषवणारे राजाभाऊ राऊत यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंतर हो बोलणार आहे. सन्माननीय व्यासपीठ आणीबाणी सन्मान सोहळ्याचे आयोजक आणि उपस्थित बंधू भगिनी मातांनो, ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे अशांना थोडी आणीबाणीची कल्पना असणार आहे. आणीबाणीची कल्पना ही सांगून समजण्यासारखी नाहीये. हे अनुभवलेले ज्याला आहेत त्यांना त्याची जास्त कल्पना नाही. आता भाऊ पन्नालाल जी आपल्या समोर आहेत म्हणून त्यांचं एक उदाहरण फक्त सांगतो. मी त्यावेळेला बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये 11वी मध्ये शिकत होतो. माझे वडील सत्याग्रह करून जेलमध्ये होते. वीणाताई सुराणा त्याच जेलमध्ये होत्या. भाऊचं एक पत्र आलं होतं. भाऊचं पत्र माझ्या शाळेमध्ये मला एकाने आणून दिलं. शाळेचे मुख्याध्यापक गांगरून गेले आहे. 11वीच्या मुलांना शाळेच्या पत्त्यावर कोण पत्र पाठवतं म्हणाले. ते पत्र घेतलं, वरचं कव्हर फाडून बघितलं. आत होतं असं की वीणा लाटे. आणि पहिल्यांदा लक्षात आलं नाही काय येते म्हणजे, कारण त्याच्यावर त्या वेळेला नाव लिहायची ते परवा नव्हती. कुणाचं नाव लिहिता येत नव्हतं. लक्षात आलं की वीणाताई सुराण्याला पत्र द्यायचे. त्या काळात अशी अडचण होती की कुठेही पत्र देताना सापडलं तर भीती अशी होती आपल्याला काय घ्यायच्यापेक्षा भाऊ सापडले जातील, भाऊ कुठे आहेत ते कळेल. त्याच्यामुळे ते सांगणं थोडंसं अवघड होतं. त्यांना पत्र देताना आम्ही डबा द्यायला तिथे जात होतो. आता रिक्षेने सांगितलं 2 रुपये तिथे चिरी केली त्याशिवाय डबा पुढे जायचा नाही. ज्या दिवशी ते भाऊचं पत्र द्यायचं होतं त्या दिवशी आम्ही 5 रुपये चिरी दिली की ज्याच्यामुळं डबा आम्हाला लवकर देता यावा. आणि त्या काळामध्ये भाकरी त्याचा वरचा पापुद्रा उघडून त्याच्या आतमध्ये भाऊचं पत्र टाकून ते वीणाताई सुराणाने द्यायचं काम केलं. लक्षात असं येत होतं त्यावेळेला की वीणाताई थकून एका जागेवर बसलेल्या होत्या आणि मी त्यांना तिथून सांगतो आहोत तुम्ही या तुमचा डबा घ्या. त्या मला तिथून सांगतात अरे मी थकले तू तिथंच ठेव डबा. मला सांगता येईना की याच्यामध्ये पत्र आहे म्हणून, पण खूप प्रयत्नानंतर त्या उठल्या आणि त्या पत्र त्यांच्या याच्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांना ते कळलं. आणि पण म्हटले हे जे छोटे छोटे प्रसंग आहेत. अजून एक प्रसंग जो माझ्या बाबतीत घडलेला तेवढा सांगतो बंद करतो वेळेची मर्यादा असल्यामुळं. आम्ही फक्त ते गावाचं नाव सांगत ते गाठे सोयीचं नाहीये म्हणून पोलीस स्टेशनच्या मागं शिडी घेऊन वर लिहित होतो की आणीबाणी रद्द करा. त्यावेळेला पद्धत कशी होती की एक डबा घ्यायचा, त्याच्यात चुना करायचा, एक ब्रश असायचा आणि ते ब्रश त्याच्यावर लिहायचं. खाली एक जण तो शिडी धरणारा वर ते लिहायचं असायचं. कधी असं लिहायची सवय नसायची, सगळे उघड खाली पडायचे. शिडीला एका बाजूला ते लावलेलं असायचं की त्या डब्यामध्ये काढून आपल्याला लिहायचा तो चुन्याचा डबा. कोणीतरी आवाज केला. आवाज केल्यानंतर जो खाली शिडी देणारा होता त्यांनी सांगितलं मिलिंद खाली उतर. मिलिंद खाली उतर म्हणेपर्यंत मी जे अक्षर लिहित होतो ते लिहित असताना त्या डब्याला धक्का लागला. त्या पोलीस स्टेशनला वर एक असा छोटा झरोका होता. त्या झरोक्यातून ते जे काही आहे चुना तो आत पडला. नेमकं त्या ठिकाणी पोलीस होते आणि पोलीस त्या ठिकाणी काम करत होते. ते पोलीस शिवाय देत बाहेर आले. आता बाहेरचा भाग अंधाराचा होता. ते फिरून इकडे येईपर्यंत आम्ही शिडीवर खाली उतरलो. शिडी दिसू नये म्हणून शिडी त्या ठिकाणी लपवून ठेवली
आणि उभारलं. पोलिसांनी तिकडून येऊन जोरात आपल्या त्यांच्या वाटेत अरे गाड्यानं इथं काय करताय. आता काय करता लागेल उत्तर नव्हतं ना, काही सांगता येत नव्हतं कशासाठी तुम्ही आला. मग आपलं नेहमीचं वाचवण्यासाठी म्हणलं की 2 नंबर होती संडास करायला इथं आलो म्हणे. काय घर नाही का काही नाही बसायचं म्हणजे. पण तिथं बसलो आम्ही. बसल्यानंतर लक्षात येणार ते दोघं जाईच ना पोलीस तिथनं. पोलीस जाईना म्हणजे अडचण अशी यायला लागली की आम्हाला उठता येत ना तोपर्यंत. पण ते 4-5 मिनिटांनी मग आले भाड्यानं वाटपा की तुमच्या उठायला येत ना. आम्ही तसंच उठून छडी घालायला लागलो. अरे ते म्हणजे तुमची धुवा तरी की पहिले होते त्याच्याशिवाय कसे कपडे घालतात. त्या दिवशी पहिल्यांदा चुन्याने धुतली. आम्ही नंतर 5 ते 6 दिवस हैराण झालो. काहीच होत नव्हतं. पण या सगळ्या काळामध्ये अजून एक गोष्ट सगळ्यांची सांगायची अशी आहे की ज्या लोकांनी भूमिगत लोकांना आसरा दिला किंवा जे ह्याच्यामध्ये गेले जेलमध्ये गेले त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी कुणीही कधीही तक्रारीचा सूर काढला नाही. सगळ्यांनी ते आनंदाने भोगलं. पण हा काळ खरोखरच अत्यंत अत्यंत वाईट होता की जे भोगलेलं आहे त्यांना तो लक्षात येईल. आता सांगणं खूप गोष्टी अशा आहेत की त्या सांगायच्या मनात आहेत. पण आज आपल्याला वेळेत अभावी ते करता येणं शक्य होणार नाही. जर कधी पुन्हा कशी अशी संधी मिळाली तर याविषयी आपण बोलू. धन्यवाद. यानंतर डॉक्टर दिलीप कदम सर यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. हॅलो, येतोय का आवाज? मंचावर उपस्थित मान्यवर आणि ज्यांच्या कर्तृत्वाने बार्शीचे सामाजिक राजकीय जीवन घडलं त्या सर्व हया आणि युवकलेल्या सेनानींचे नातेवाईक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, 2 मिनिट बोलायचं हा नियम फार अवघड असतो आणि 19 महिन्यांची आळीवाडी 2 मिनिटात मांडणं तर काही नक्की शक्य नाही. त्याच्यामुळे राजाभाऊ आम्ही तुमचं नेहमी ऐकतो, 5 मिनिटं आमचं ऐका. तर 19 वर्षाचं वय होतं मला आणि आणीबाणी जाहीर झाली त्यावेळेला फार काही वाटलं नव्हतं. अगदी प्रामाणिकपणे सगळं मनोगत म्हणतो. असं वाटायचं की काहीतरी लागतंय 5-4 महिन्यात निवडणुका लागतील नक्की होईल. पण जसं आणीबाणी वाढायला लागली आणि मग त्याचं गांभीर्य लक्षात यायला लागलं आणि ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जशा मिळेल त्या हाताने लढायचे ठरलेलं होतं आणि आम्ही सगळे कामात आलो. काय घटना झाली होती? पालघर स्टेशन मध्ये काही मुलं शाळेत कॉलेज मधली पोस्टर लावत होती. ती पोस्टर लावणारी पोरं पकडली म्हणून बाप्पाच्या गावात विचारायला गेले तर त्या पोलिसांनी त्यांच्या बॅगेत पोस्टर टाकले आणि पकडलं. 9 महिन्याची शिक्षा झाली. नंतर तो पोलीस राहिला. म्हटलं काय तर म्हणे सर तुम्ही बार्शीचे माहित नाही मी काय म्हणायचं मी तुमच्या बॅगेत पत्रक टाकले आणि 9 महिने त्यांचे जेलमध्ये गेले, नोकरी गेली. नंतर युद्ध सुटका झाली. आमचं काम वेळेवर चालूच होतं. इंदिरा गांधी म्हणायच्या एकही माणूस तुरुंगात नाही, राजकीय कैदी एकही तुरुंगात नाही. आणि भाऊंना चांगली आठवण आहे, पंतप्रधानांनी पत्र पाठवलं की काय वेळ जात नाही आणि काहीतरी पुस्तकं वाचायला पाठवा. मग पंतप्रधानांनी एक पुस्तक पाठवलं. पंतप्रधान पुण्याच्या जेलमध्ये आहेत हे नक्की झालं. अशी मग पत्र यायला लागली. अमुक त्या ठिकाणी तिथं पुस्तक पाठवा, अमुक त्या ठिकाणी तिथं पुस्तक पाठवा. आणि 1-2-3 महिन्यामध्ये कुठले राजकीय कैदी सगळ्या पक्षाचे होते, सगळ्या संघटनांचे होते, कुठं आहेत ह्याची एक मस्त यादी तयार झाली. आणि वसंत बागच्यांचा मुलगा त्यावेळेला अमेरिकेला चालला होता. ती यादी मी गुपचूप एअरपोर्ट वरती जाऊन त्यांच्या हातात दिली. ती यादी अमेरिकेला पोहोचली
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मासिकामध्ये ती छापून आली आणि इंदिरा गांधींना मान्य करावं लागलं की राजकीय कैदी सुद्धा जेलमध्ये आहे. आणि तिथून आमचा पोलिसांचा सचिविका सुरू झाला. ही पत्र एवढी यादी यांच्याकडे तयार कशी झाली, मग ही पुस्तकं पाठवायला कोण कोण तयार होते, आणि त्याच्यामध्ये हा पोरगा सारखा त्या कोर्टात का जातो, सारखा पोलीस पाठीमागे आहे. आता दुसरी गोष्ट अशी झाली की वडिलांनी सत्याग्रह केला म्हणून मी सत्याग्रह करायचं ठरवलं, पण तेवढ्याच माझ्यावरती भाऊ एक कामाला भाऊ त्यावेळेला मस्त आपली पॅन्ट आणि रंगीत सदरा घालून गेले, त्यामुळे भाऊ ओळखायला यायचे नाही. मुलांचाही आपला पंजाबी ड्रेस मध्ये फिरायच्या. मला अजून आठवतं भाऊंची मार्गदर्शक सभा खानोलकर म्हणजे चेंबूरला मेधा पटकरांच्या घरी झाली होती. त्यावेळेला भाऊला त्या मस्त ड्रेस मध्ये मी बघितलं. एक दिवशी ऑफिस मधून फोन आला की म्हणाले तुला उद्या सकाळ रात्री 10 वाजता अहमदाबाद पॅसेंजरनी कोडोलीला जायचे. काय जे पडेल ते काम करायचं ठरलं. मी रात्री आपलं आवरून गेलो आणि एक खांबा आला लाल डगलेवाला. त्या लाल डगलेवाला एक मोठीच्या मोठी एका माणसाला सहज उचलता येणार नाही एवढी मोठी सुटकेस माझ्या ताब्यात दिली. फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन आहे. बडोदा स्टेशनला उतरायचं, जो माणूस तुझ्याजवळ त्याच्या हातात ती बॅग द्यायची आणि परत यायचं, एवढंच फक्त काम. मी आपलं बॅग टाकली, बाकड्याखाली झोपलो मस्त. बडोद्याला पहाटे उतरलो. एक माणूस आला, मुंबईचे आहे होते, म्हणलं हा लाव बॅग. ती मोठीच्या मोठी जडशील लाल बॅग मी घेऊन टाकली आणि परत आलो. आणि नंतर एक 10-15 दिवसांनी जॉर्ज फर्नांडिसला बडोदा डायनामाइटच्या प्रकरणामध्ये पकडलं. त्या बॅगेमध्ये काय होतं मला अजून माहिती नाही. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. मला ज्या वेळेला पकडलं त्यावेळेला 1 महिन्याचा तुरुंग. मला एकदम भरपूर आतमध्ये ठेवण्यात माहित होतं, पण इथून कोणीतरी बारशीच्या शहाण्यांनी सांगितलं आईला की दोघं पण जेलमध्ये आहेत आणि एक काम करतो, मिली म्हणून पत्र पाठव. मिली म्हणून तारमध्ये त्यांना सोडतील. संध्याकाळची 6ची वेळ ठाणे जेलमध्ये आम्हाला तार आली, रडारड फडाफड झाली. रात्री एस.एन. जोशींनी शंकरराव चव्हाणांना फोन केला, अशाच एका कार्यकर्त्याची पत्नी वारलेली आहे, त्यांना पेरवलं. त्या रात्री ते आलं आणि वडील इथं आले. तर तसं काही झालं नव्हतं, वडील परत सरेंडर झाले. पण ज्या दिवशी तार आली त्या दिवशी तिथं आमची दुसऱ्याच दिवशी पेशी होती कोर्टामध्ये. बाळासाहेब कोरळेकर म्हणून वकील होते, त्यांनी जेलच्या कानात सांगितलं आणि ज्यांनी सांगितलं झालं तेवढं झालं, सोडून द्या, नाहीतर एवढ्यात सुटका झाली नसती, आणखी बरेच दिवस राहावं लागलं असतं. अशा सगळ्या आठवणी आहेत. ज्या वेळेला आमचा सत्कार करायचं ठरलं, ज्या वेळेला मानधन चालू करायचं ठरलं, त्यावेळेला मला सांगितलं तुमचा पंचनामा तयार आहे, घेऊन जा, सही करून जा. मी पंचनामा बघितला, 1 महिन्याचा पंचनामा. तो सर्कल म्हणतो करावं डॉक्टर सही. मी म्हटलं मी करणार नाही, आई वारल्याची खोटी तार आली म्हणून मला 28 दिवसांनी सोडलं, त्यामुळे मी 1 महिन्याच्या आतमध्येच आहे, त्यामुळे मी 10,000वरती सही करणार नाही. त्यांनी मामलेदाराला फोन केला. मामलेदार म्हणले डॉक्टर तुझं ऐकणार नाही, त्यांचं 5,000वरती सही करायला सांग. आता ज्यांना 10 मिळाले त्यांना 10 मिळाले, ज्यांना 5 मिळाले ते 5 मिळाले. पण इथं बसलेल्या सर्व राजकीय पक्षांना मला विनंती आहे, पक्षांच्या प्रतिनिधींना, की तुरुंगात किती दिवस राहायचं हे आमच्या हातात नव्हतं. पहिल्यांदा 2-2, 4-4, 8-8 महिन्याची शिक्षा झाली. जसे तुरुंग भरायला लागले तसे 8 दिवसांनी सोडून द्यायचे. पण लोकशाहीसाठी संघर्ष करायची भावना आहे, ती भावना सगळ्यांच्या मनात सारखी होती. त्यामुळे मला वाटतं अजूनही सर्वांनी प्रयत्न करावे आणि सर्व लोकांना समान मानधन मिळेल अशी व्यवस्था करावी. किती लोक आहेत? 4,103 लोक फक्त आहेत. 4,103 लोकांना समान मानधन देण्याचा शक्य आहे. राजाभाऊ प्रयत्न करा. आणि दुसरी एक गोष्ट आता महत्वाची सांगायची झाली की ज्या मूल्यांसाठी आम्ही सत्याग्रह केला
ती मूल्य आज पायदळी पुरवताना मला दिसतंय. एवढं बोलायसाठी मी या ठिकाणी आलो. काय चाललंय बाहेर? ते विधानसभेच्या आवारात कुस्त्या कशा कशा झाल्या ते बघितलं तुम्ही, टीव्हीवर दिसतंय. बार्शीतले उदाहरण काय? राजाभाऊ तुम्हाला गंमत वाटेल, आता तुमचे आपले संबंध वेगळे आहेत, पण रेल्वे स्टेशन रोड, आगळगाव रोड, तेलगिरी चौक आणि सोलापूर रोड यांच्या विरोधात काही बोलायचं नाही. बोललं तर लगेच कोण येतो, तुला राहायचं काय वर्षे? फेसबुक वाले सगळे फेसबुक वाले सगळे हेच झालेले आहेत, फेसबुकवरती फौजदारच झालेले आहेत. नेत्यांचं काही नसतं, त्यांच्या फॉलोअर्सच फार चाललेलं. कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला बरोबर बोलायचं स्वातंत्र्य नक्की आहे, पण चूक बोलायचं सुद्धा स्वातंत्र्य लोकशाहीने केलेलं आहे. पण ते चूक तरी नीट बोला. आज दवाखान्यात पेशंटला इंजेक्शन द्यायला सुद्धा भीती वाटते. असं वाटतं की कोणीतरी आपण इंजेक्शन दिलं काय चुकलं तर कोणीतरी 9 वाजता लाईव्ह येईल आणि आपल्याला इंजेक्शन देतो का? हे बरोबर नाही. आणि लोकशाहीची मूल्य जपायला पाहिजे. लोकशाही आपण आज आहोत, पण लोकशाही चिरंतन आहे. आता काय चाललंय? जनसुरक्षा विधेयक. जनसुरक्षा म्हणजे लोकांची सुरक्षा का लोकांपासून सुरक्षा? म्हणजे उद्या आम्ही कुठल्या शेतकऱ्यांचा मोर्चाच काढायचा नाही का? त्या रस्त्याला विरोध करताना आमची जमीन जाते म्हणून पैसेच मागायचे नाहीत का? उद्या बाळासाहेबांच्या विरोधात आम्ही काही बोलायचंच नाही का? राजाभाऊच्या विरोधात काही बोलायचंच नाही का? हे बरोबर नाही. या ठिकाणी लोकशाहीचं संरक्षण करायचं असेल तर हे असे सगळे पायंडे नवीन पडायला लागले ते कमी करायला पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधींनी, लोकपक्षांनी लोकशाही चिरंतन राहील अशा प्रकारचं काम करायला पाहिजे. या ठिकाणी अगदी आवर्जून सगळ्यांनी बोलवलं, सगळे आले. आता यातले बरेच लोक मला माहिती नाही. यांच्या अगोदरच्या पिढीतले लोक खूप प्रेमळ होते, वेगवेगळे पक्ष होते, पण कधीही पक्षीय पुरावा असा कधी आढळलेला नाही. मला पक्का आठवतं की पन्नालालजींची एक सभा कोरफळ्याला होऊ देणार नाही म्हणून काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तर रामभाऊ पवार तिथं जाऊन उभा राहिले. भाऊला म्हणजे घे सभा, कशी काय घ्यायची होऊ देत नाही. हे जे एकमेकाच्या जुळणं होतं, हे जुळणं आता कमी झालेलं आहे. मला परत एकदा सगळ्यांना विनंती करायची की लोकशाही चिराई उभारण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि परत लोकशाहीसाठी आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी परत सत्याग्रह करायला लावू नका अशा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सुरेश भाऊ कारमे यांना विनंती करते, त्यांनी आपल्या काही भावना व्यक्त कराव्यात, आपले काही घटना घडलेल्या आमच्या पुढे सांगाव्यात. इथे जमलेले बंधू आणि भगिनी, खरं ते सगळ्यांनी बोलून झाले. आपल्याला बहुतही बोलायचं, थोडंसं बोललं पाहिजे असं थोडंसं आग्रह असल्यामुळे एखाद्या बोलायचा प्रयत्न करतो. 74 साली मी अमोलच्या प्रांत कार्यकारिणीवर होतो आणि तेव्हा हे सगळे विद्यार्थ्यांचे आंदोलन गुजरातमधून, बिहारमधून मोठ्या प्रमाणात उभवत होते आणि भ्रष्टाचार विरोधी दिन संपूर्ण भारतभर साजरा करा, लोकांच्या समोर त्या सगळ्या गोष्टी येऊ द्या, अशा पद्धतीचे हात व्यक्तींच्या आंदोलनातून येत होते. तेव्हा बार्शीमध्ये विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या गांधी पुतळ्याजवळ 36 तास उपोषणाला बसलो. त्यावेळेस माननीय करंजकर वकील सर अभयपूरचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर मान्यवर जे कश्यपी डॉक्टर वगैरे असे सगळे मान्यवरांनी बार्शी शहरामधून एक चांगला मूकमोर्चा काढला होता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एक बार्शीतून एक प्रचंड हुंकारला गेला होता. आणि स्वाभाविक या सगळ्या धडपडीमुळे माझ्यावरही बॉलट निघालं होतं आणि बाळूंनी मला फोन करून सांगितलं होतं
तुझंही वॉरंट आहे, शक्य असेल तर तू बाहेर जा. म्हणून 1-2 महिने मी बाहेर जाऊन काही पत्रक वगैरे वाटलं असं काही केलेलं आहे. आणि खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी 50व्या वर्षी आपल्याला थोडंसं मागवून बघायचं. ज्या भावनेतून राष्ट्रपतीच्या वर उठून आणीबाणीला पराजित करण्यासाठी भारतीय मन उभं राहिलं होतं आणि कुणालाही वाटत नव्हतं की बाबा इथे इंग्रजांची पडतील. त्यावेळेस संपूर्ण देशभर इंग्रजांचा दारू पराभव झाला. ही जी लोकशाहीच्या प्रती पवित्र भावना नागरिकांच्या मध्ये आहे ती तशीच प्रज्वलित या निमित्ताला आपण ठेवावी असा साधारण या पाठीमागे उद्देश असावा. त्यामुळे आपण इथे जमलेलो आहोत आणि नगरपालिकेने हे सगळ्याचे काही छान आयोजन केलंय. त्याबद्दल स्वाभाविक आपण सगळ्यांना दिशाबंधना किंवा सत्याग्रहींना किंवा त्यावेळी ज्यांनी ज्यांनी काही काम केलं त्यांच्या मनात थोडीशी सुखद भावना आहे. त्या निमित्ताने जरा नगरपालिकेचे आभार मानावेसे वाटतात. मी एवढं बोलून धन्यवाद. यानंतर आमदार राजभाऊ राऊत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे राजभाऊ राऊत. जास्त नाही बोलणार, एकच मिनिट बोलणार, वेळ द्यायचा. आज या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीच्या वतीनं आणीबाणीमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांना पुरवठा करावा होता आणि लोकशाहीची ओळख ठेवण्याकरता ज्या बार्शीतील आपल्या सर्व ज्येष्ठ समाजामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी योगदान दिलं होतं त्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. आणि आज या ठिकाणी प्रमुख आपले उपस्थित त्यांचं सातत्यानं आपल्या बार्शीकरांना मार्गदर्शन लाभलं आणि खऱ्या अर्थानं आज भाऊ जर त्या काळामध्ये भाऊला सगळ्या बार्शीकरांनी जर पूर्ण ताकदीनं साथ दिली असती तर आज बार्शी एक जगाच्या नकाशावरती वेगळ्या स्थानावरती दिसते. त्याच्या आदरणीय पन्नावाची सुहाना त्याचबरोबर ज्यांनी आणीबाणीमध्ये आमचे राष्ट्रीय आनंद गडकरी, दामोदर भगवंत बोरकर, हरिभाऊ श्री हरिभाऊ मुळे, श्री सुरेश गणपत हलमे, श्री दिलीप दत्तात्रय, डॉक्टर कदम दत्तात्रय, रामदास कदम, त्याचबरोबर ऐलासवासी तात्यासाहेब देशमुख यांनी या ठिकाणी फार मोठं सर्वांना हाताला काम देण्याचं काम केलं. भगवंत सहकार्याच्या माध्यमातून असे ऐलासवासी तात्या यांचे सर्व सहकारी अरविंद खेर, मुकुंदराव दीक्षित, दादा अविनाश देवकरजी, विपिनजी नाईकवाडी, कैलासवासी रोहिदास कांबळे, कैलासवासी रामभाऊ मोहोळकर, त्याचबरोबर कैलासवासी सुरेश रघुनाथ सिंघवी व त्यांची सर्व या ठिकाणी असलेले कुटुंबीय. खऱ्या अर्थानं बरीच मंडळी आदरणीय भाऊ असतील किंवा दादासाहेब देशमुख असतील, दादा दीक्षित असतील, रोहिदास कांबळे असतील, त्यावेळेस देवकर असतील, ही सगळी मंडळींनी गोपावशी मंडळीला मी जवळून पाहिलेलं लहानपणी. आणि भाऊ तुम्हाला तर मी तुम्हाला दादा तुमच्या बरोबर काम करत होते. तुम्हाला मी लहानपणापासून सर्वांना गोपावशी सर्वांना डॉक्टर पाहिलं. तुम्हाला पण मी काम करताना सेवादलाच्या माध्यमातून पुढे शाखा बघत होती. सर्वांनाच पाहिलेलं आहे. असे सगळे थोर व्यक्तिमत्व असलेली सगळी मंडळी. आता सर्वांचे मी विषय सांगणार नाही कारण भाऊंचं सर्वांना ऐकायसाठी डॉक्टर नेहमीच बोलतो. सर्वांनी बोलावी माझी इच्छा करून त्याला भाऊंना ऐकण्याकरता आले. सर्वांच्या उपस्थितीत भाऊंचं सर्वांना मार्गदर्शन व्हावं. त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष आदरणीय ताई रोहिणीताई, त्याचबरोबर केदारजी सावंत, उपस्थित आदरणीय डॉक्टर दिवाळे साहेब, डॉक्टर कुरकुटे, त्याचबरोबर ज्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला असे चीफ ऑफिसर चव्हाण साहेब, सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार बांधव, सर्व या सोहळ्याकरता या सर्व ज्यांनी लोकशाही जीवन ठेवण्याकरता आपलं योगदान दिलं. आणि 1975 साली काही जण महिना, 2 महिने, 6 महिने, 1-2 वर्ष सर्वजण
कारागृहामध्ये आमचे आमची स्वामी त्याचबरोबर कारागृहामध्ये गेले मला आपण ज्या दीक्षित बोलत होते त्यांच्या डोळ्याला आणि खरोखर ती परिस्थिती विचित्र होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस प्रपंचाची जबाबदारी असताना सगळ्यांना फार मोठा त्रास झालेला होता आणि सगळ्यांच्या योगदानामुळे ही लोकशाही जीवन या ठिकाणी राहिली आणि त्या विद्यार्थ या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्रीय गृह मंत्रालय व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून डॉक्टर साहेब हा कार्यक्रम आज घेण्याच्या नगरपालिकेला सर्व शासकीय नगरपालिकेला त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि सर्वांचा हा सन्मान या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी या ठिकाणी नगरपालिकेला पण आणि शासनाला धन्यवाद देतो की ज्यांनी आपले योगदान दिले त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर साहेब आपण जी काही मानधनाच्या बाबतीमध्ये विषय काढला निश्चितपणाने मी तुमच्या भावना फडणवीस साहेबांपर्यंत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आदरणीय गुरुंचं आपल्या सर्वांनाच ऐकायचंय आम्ही नेहमीच बोलत असतो त्यामुळे माहिती होऊ शब्द या ठिकाणी संपवतो आणि सर्व थोर व्यक्तिमत्वांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो की त्यांनी ही आपली लोकशाही जीवन ठेवली त्याबद्दल काशीकरांच्या वतीनं धन्यवाद. धन्यवाद. यानंतर साथी पन्नालाल सुराणा यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. सर्व उपस्थित बहीण भावांना माझा नमस्कार. आणीबाणी एक फार अंधकारमय असा तो कालावधी होता. त्या काळात त्यांनी अतिशय निर्भयपणानं लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी आपापल्या परीनं काम केलं. त्या सगळ्यांना अभिनंदन करण्यासाठी नगरपालिकेनं आम्हाला बोलवलं. मी नगरपालिकेचाही आभारी आहे. मला असं आठवतंय आम्ही 25 जूनला 1975 आम्ही म्हणजे एस एन जोशी राजनाथ मी आम्ही गेलो होतो गया जिल्ह्यात भूमिहीन शेतमजुरांची एक परिषद घ्यायला आणि ती संपून आम्ही मुक्कामाला पटना स्टेशनला गेलो आणि तिथं आम्ही रिटायरिंग रूममध्ये 3 बिछाने घेतले आणि तिथे झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. मला लवकर उठून चहा प्यायची सवय आहे त्यामुळे उठून मी खाली आलो. एवढ्यात मी शेजारच्या पॅसेंजरच्या जवळच्या रेडिओवर बातमी ऐकली. द प्रेसिडेंट हॅज डिक्लेअर्ड इमर्जन्सी बट देर इज नो रिझन टू पॅनिक. इंदिरा गांधीचे हे शब्द. इमर्जन्सी लागू केली होती नेमकं काय केलं माझ्या लक्षात आलं नाही. पण मग वर जाऊन मी एस एनला हे सांगितलं उठवलं. त्यांना सांगितलं आणि आम्ही 2-3 वेळाने विचार केला. ताबडतोब दिल्लीच्या काही मित्राला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्रीच तुरुंगात नेऊन ठेवलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झाली तर सगळ्या वर्तमानपत्रांच्यावर सेन्सॉरशिप लागू केली. म्हणजे वर्तमानपत्रात काय छापायचं तो मजकूर आधी त्या ऑफिसमध्ये जाऊन असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला दाखवायचा. त्यानं तो मान्य केला तरच छापायचं नाहीतर नाही. या 2 अत्यंत भयानक म्हणजे लोकशाहीला इतक्या प्रकारे कर्कचून मानून टाकायचं काम हे त्यावेळेला इंदिराजींनी केलं. आणि काय करायचं तर आम्ही काही वेळ ठिकाणी जात होतो आणि मग असं कळलं होतं की आपण काही जणांनी पोलिसांच्या हाती सापडायचं नाही. मी एवढ्या जणांना मुंबईला होतो तेव्हा म्हटलं बालशीत मी गेलो तर मला ओळखलो. कितीही वर्षांतर केलं तरी माझ्या उंचीवर वगैरे ओळखली. तेव्हा बालशीला जायचं नाही सोलापूरला जायचं नाही आणि मग बाहेर ठिकाणी हिंडायचं. आणि जवळपास 20-22 तरुण
तरुणी कार्यकर्ते ते या रीतीनं भूमिगत म्हणजे इतर ठिकाणी खूप होते, पण मुंबई शहरात आम्ही असे एका ठिकाणी भेटायचं, राहायला वेगळ्या ठिकाणी, पण दिवसातून एकदा तरी भेटायचं आणि काय काय आखणी करायची ते करायचं. मुख्य काम काय करायचं होतं तर ज्या पक्षांच्यावर बंदी आलेली होती त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक दिलासा मिळावा, आधार वाटावा म्हणून हे परिपक्व चांगलं सगळीकडे पोहोचण्याची गरज होती आणि म्हणून तसं आम्ही पत्रक तयार केलं. पण कुठलाही छापणारेवाला छापायला तयार नव्हता, कारण छापणारेवाल्या नाही, तुम्ही आणीबाणीच्या विरोधात काही केलं तर लगेच पकडलं जायचं. हा मोठ्या मुश्किलीनं ते साईड वगैरे पद्धतीनं आम्ही प्रति काढल्या आणि देशभरच्या कार्यकर्त्यांच्याकडं पाठवल्या आणि त्याच्यामुळे लोकांना आपण आता काय केलं पाहिजे याची कल्पना आली. मग मधून जे पी आहे तो पकडलेलंच होतं, पण जे पी म्हणाले की मी तुरुंगात असलो तरी लोकसंघर्ष समिती या नावानं तुम्ही आंदोलन चालू ठेवा. काही दिवस नंतर नानाजी देशमुख हेही त्याचे अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्या लोकसंघर्ष समितीच्या वतीनं पत्रकं काढायची, ती छापून घेण्याला मोठ्या मिनतवाडीनं पुन्हा कोणाला तयार करायचं आणि मोठ्या प्रमाणावर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांच्यातून आणि ते देशभर वेगवेगळ्या ठिकाणी पोचतात आणि तेही एका ठिकाणी गट्टा टाकायचा नाही तर 150 पोस्टाच्या पेट्यांच्यामध्ये जाऊन ती पत्र टाकायची आणि मग अशा रीतीनं आमची ही संघटना भूमिगत सर्व चालवण्यासाठीची संघटना ही आम्ही सुरू केली. एक पत्र ठरवलं की आपण हिंसात्मक काम करायचं नाही, किंवा कुठल्याही माणसाचा बळी जाता कामा नये. जे काही करायचं ते शांतता पाळूनच करायचं. जर वाटलेच तर बाबा रेल्वेगाडी आपल्याची का किंवा पोस्टाचा टपाल जाऊ नये असं काही करायचं का, पण त्याचा सुद्धा 10ला विचार करून सामुदायिक निर्णय झाला तरच ते करायचं. कारण लोकांची गैरसमज होता का, लोकांना ज्या किमान सोयी किमान सेवा मिळायला पाहिजे त्या चालू राहायला पाहिजे हे तथ्य आपण पाहिलं पाहिजे. असं आम्ही 2-3 महत्वाचे निर्णय भूमिगत चळवळ चालवण्यासाठी म्हणून घेतले. मी त्या पुस्तकातच नानासाहेब बोले यांच्या घरी गेलेलो होतो आणि थोड्या वेळानं मी आता कुठेच होतो, बाहेर दरवाजा वाजला, त्या बाईने दरवाजा उघडला आणि त्याला बसायला सांगितलं आणि मला येऊन सांगितलं की तिच्या मागे एक दरवाजा आहे, निघून जा. मी तसाच म्हणजे पायाचं पण नाही, तिच्या पैशाचं पाकिट नाही, पण तसाच मी त्या दरवाजाला बाहेर पडलो आणि चालत चालत वेगवेगळ्या ठिकाणी विश्रांती घेतो. मग तिथपासून आमचं हे भूमीवर राहण्याचं काम हे सुरू झालं. 1-2 तर इतके अनुभव चमत्कारी निघाले. म्हणजे एकदा मी नाशिकहून मुंबईला जात होतो, श्रीपतमध्ये आमचं रिझर्वेशन, माझं रिझर्वेशन होतं. मी जाऊन सामान ठेवलं आणि थोड्या वेळाला पाहतोय तर माझ्या शेजारच्या बसवर एक पोलीस अधिकारी येऊन झोपले. माझा सारखं धाकधूक होती की बाबा काय करायचं, पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्याही लक्षात आलेलं नव्हतं. त्यामुळे सुखानं धाकधूकपर्यंत झोपून गेलो आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रसंगातून मोठ्या शिताफीनं सुटका करून घ्यायची आणि आपलं काम चालू ठेवायचं. ते आम्ही काम करत राहिलो. आणि माणसं नेमकं काय केलेलं होतं, 2-3 महत्वाच्या गोष्टी. एक तर घटना दुरुस्तीचं काम इंदिराबाईंनी आणि माणी करून घेतलं आणि काय महत्वाची दुरुस्ती केली. आपल्या संविधानात मूलभूत अधिकार नागरिकांचे नमूद केलेले आहे. हे मूलभूत अधिकार याच्यावर जर
सत्ताधाऱ्यांनी काही आक्रमण केलं तर त्याविरुद्ध न्यायालयात जागा पूर्व व्हावे आणि न्यायालय स्वायत्त आहे. न्यायालयांच्यावर सरकार काही हुकूम बजावू शकत नाही. या एका गोष्टीचा फायदा घेता येईल असं वाटलं, पण इंदिराजींनी जी दुरुस्ती करून घेतली, घटना दुरुस्ती, त्याच्यात न्यायालयाला असा आदेश काढला, तो पुढं टिकणार नाही, पण इंदिराजींनी आदेश काढला की